दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बेडवरती लागण करताय तेव्हा तुम्ही कंपल्सरी 2 लॅटरल किंवा दोन्ही साईडनं लॅटरल करणं गरजेचंच आहे. तुम्ही जर समजा बेडवरती लागण करताय आणि एक सिंगल लॅटरल म्हणताय तर ते चालणं शक्य नाही. कारण जेव्हा सिंगल लॅटरल करता तेव्हा लाईन एका साईडनं पडत असते आणि एका साईडला फक्त मुळांची वाढ होत असते. दुसऱ्या साईडला मुळांची वाढ होत नसते आणि दुसऱ्या साईडला मुळांची वाढ न झाल्यामुळे जेव्हा वारं सुटतं तर तेव्हा झाड पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही दोन्ही साईडला लॅटरल टाकता तर दोन्ही साईडला त्या ठिकाणी मुळांची वाढ होते आणि झाड पूर्ण तग धरून राहतं. त्याच्यामुळे कसं वारं जरी सुटलं तरी झाड हलत नाही, कारण दोन्ही साईडला त्या मुळांची त्या ठिकाणी वाढ झालेली असते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे बेडमध्ये. आणि खड्ड्यातील जरी लागण म्हटलं किंवा सपाटीवरती जरी लागण म्हटलं तर नंतर तुम्हाला बेड करावाच लागतो. मग तुम्ही आधीच बेड करून जर लावली तर तुम्हाला बऱ्यापैकी आता मी सांगितलं तेवढं फायदा मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुठलेही एखादं पीक घ्या, तुम्ही समजा खाली माती म्हणजे प्लेन जागेवरती लावा आणि तेच एखादं जर पीक जर तुम्ही सरीवरती आलं किंवा जर समजा बेडवरती जर आलं तर त्याची वाढ बघा आणि खालची वाढ बघा, तुम्हाला बऱ्यापैकी तफावत त्याच्यामध्ये दिसून येतं. तर तेही त्या ठिकाणी डाळिंबमध्ये दिसून येतं. त्याच्यामुळे बेडवरची लागण करा आणि